हराम गोरा, तुला का दिसे ना हा एवढा मोठा बोर्ड आमरण उपोषण म्हणून का भोकना आहेस का? मला का भिकारी समजून 1 रुपया देऊन गेलास तू? सत्यानाश हो, काही खरं नाही रे बापा. असा बसला तर भिकारी समजतात लोक. नाही नाही नाही, नारे द्यास लागते आता. 2 दिवसापासून उपासनाला बसलो, उपाशी आहो 2 दिवसापासून. भूकही पक्की लागली आहे. का खाऊ? चणे आणलं होतं ते विसरले, बिस्किट आणलं होतं ते विसरले. आणि हे रंबी मस्त खात असेल ना, मस्त झोपत असेल, हिने काही काळजीच नाही. नाही नाही नाही, आता जोरात जोरात बोंबलतो. बाजा मामा हाय हाय, बाजा मामा मुर्दाबाद. बोंबल नाही हो. आणि या सरकारले आम्हा कुवाऱ्याची दया नाहीये. अन्न पुरवठा मंत्री ठेवते, एखादा बायको पुरवठा मंत्री ठेवलं तर काही फरक पडेल? अरे अन्न धान्याची तुटवता पडला तर आयात करते. आता इकडे कुवाऱ्या पोराला पोरी नाही भेटत आहेत. अरे नाही, चीनच्या चांगल्या पांढऱ्या पांढऱ्या बोलवावा, दक्षिण आफ्रिकेचा कोयलाच बोलवावा, त्याही चालतील पण तेही नाही. पण आता का करू नये, हे तिचा बाप माझ्याशी जमू नाही देत आहे. बाजा मामा हाय हाय, बाजा मामा मुर्दाबाद, आमचा प्रेम जिंदाबाद, बाजा मामा हाय. बोंबल नाही हो, उपाशा पोटी का बोंबल माणूस. नारायण नारायण. कसं एवढ्या जोरात ओरडत आहेस? मला नीट झोप येत नाहीये आणि माझे बाबा पण खूप चिडले आहेत. आणि काय रे, नारायण नारायण काय ओरडत आहेस? हा नारदाचा नारायण नव्हे, तर नारायण म्हणजे नाही राहून होत येणं, हा माझा नारायण. आणि रंबा, तुला माझी दया येत नाही ग? 2 दिवसापासून उपाशी आहो मी. फक्त 2 दिवस? अरे आमरण उपोषण करायचं म्हटलं ना तर मरण येईपर्यंत उपोषण करावं लागते. महिना महिना सुरू ठेवतात म्हणे. महिना तर त्या महिन्याभरात मी पुरा मरूनच जाईन. मेला नाहीस ना अजून, म्हणूनच माझ्या बाबांनी तुझ्याकडे पाठवलंय. काय? शेवटी माझी दया आली तुझ्या बाबाला, तुला माझ्याकडे पाठवलं. पाय, आमरण उपोषणाचा फायदा झाला का नाही? सांग, काय म्हणत होते तुझे बाबा? म्हणत होते की 5 मीटर कपड्यात होईल की आणखी त्यापेक्षा जास्त घ्यावं लागेल असं विचारू नये म्हणत होते. आता वेडो कपड्याची भांडण काय करता म्हणा, मी अशाच कपड्याला लग्न लावाल. फक्त तुम्ही पुढची तयारी करून ठेवा म्हणा. अरे हे सगळं मराठीतच भेटतं म्हणे, पण इथून नेतानी अंगावर झाकायला 5 मीटर कपडा होईल की त्यापेक्षा जास्त घ्यावा लागेल असं विचारू नये म्हणत होते. असं विचारू नये म्हणत होते म्हणजे तुम्ही दोघं बापले का मला मशानखडीत न्यायची तयारी करत आहात? चांगला काम आहे ना. हे बघ, नाहीतरी उपोषण करून तू इथे मरणारच आहेस आणि आमच्या घरासमोर असल्यामुळे नैतिक जबाबदारी ही आमचीच आहे. नाहीतर मग नगर परिषद वाले येणार आणि एक लावारिस लास म्हणून कुठल्या तरी गटारात नेऊन फेकून देणार. नाऱ्या, मला खूप वाईट वाटते रे, तू आता कुवाराच मरणार. नाही, मी मरीन तेव्हा मरीन, पण तूच मला पिचकी लावून मारत आहे का? विचार काय तुझा? नाऱ्या, मला ना तू मेल्यानंतर खूप रडायला येईल रे. असं? खूप रडायला येईल, पण मेल्यावर का पाहायला येणार? तू कशी रडणार? सांग, माझ्यावर अजिबात विश्वासच नाहीये. त्याच्यापेक्षा एक काम करणं, मी मेलो समजून जा आणि तू रडणं सुरू कर, म्हणजे जिवंतपणीच पाहून टाकतो तू कशी रडणार आहेस म्हणून. अरे पण तू मेलाच नाही तर मला रडायला कसं येईल? म्हणजे मराच लागेल का? ठीक आहे, आता म्हणतो मी मेलो समजून जा. बर, आता तू मेला असं समजत आहेस तर मी पण रडणं सुरू करते. हा कोणता भोंगुरो? आता हा कोणत्या मिलाचा भोंगा? गेला माझा सखा नाऱ्या गेला, बाई गेला माझा सखा नाऱ्या गेला, गेला माझा सखा नाऱ्या. का म्हणतेस?
तुझा ट्रक कोण बरं चालवणार? तुझा बाप चालवल ना. गेल्या गेला माझा सख्खा नाऱ्या गेला, बाई गेला माझा सख्खा नाऱ्या गेला, गेला गेला माझा सख्खा नाऱ्या गेला. नाऱ्या, हे माझ्या सोन्या रे. हे बघ, तू मेल्यावर ना त्या ट्रकच्या केबिनवर भूत बनून बसू नको बरं. मला भूताची लई भीती वाटते. राती तर होऊन आला, मला जवळ ये म्हणाला. तरी जवळ आलीस असं नाही ना. आणि काही बोलला नाही. असं कसं झालं बाई? नाऱ्या, माझ्या सोन्या रे. गेला माझा सख्खा नाऱ्या गेला, बाई गेला माझा सख्खा नाऱ्या गेला, गेला गेला माझा सख्खा नाऱ्या गेला. झाला एक लावणीचा तोडा. म्हणजे असा नाचू नाचू रडतेत का? नाही, असा नाचू नाचू रडतेत का सांग ना. म्हणजे तुला दुःख होईल का खुशी होईल? मला असंच रडता येतं. हो, तुला असाच रडता येते. हं? तुझी माय मेल्यावर तुझा बाप असाच रडत होता का? सांगतेस तर असा रडाचा उपाय मी सांगतो. मशीन मेल्या. लंबा स्वर घ्यायला लागते म्हणून दम घेत होतो. असा रडाचा. असा कसा झाला गा होतास बऱ्यान, गेलास गिर्यान गा. असा रडाचा होता आला सुरुवात. असं कुणा रडतात का? तुझ्यापेक्षा तर मला छान रडता येतं. असा आणि पुन्हा बाबा म्हणत होते की तुझी शेवटची इच्छा काय आहे ते विचारून ये. हो का? माझी एकच शेवटची इच्छा आहे. काय? मी मेल्यानंतर पहिले भूत होतो आणि तुझ्या बापाला झोमतो आणि तुझ्या बापाला खतम खलास फिनिश करून टाकतो. मग तुझा बाप त्या मरकटीमध्ये कोणाकोणाला आपला बाजीराव दाखवते ते पाहतो आणि त्याचा नंबर झाला का मग होतो मुजिया आणि तुले झोमतो. आणि तुले भर चौकामध्ये नाही कॅबरे करायला लावलं तर पाहिजे होतो. तुले नाचाचा बहु शौक आहे ना. सांगून राहिलीस ती. हे एवढं सगळं करण्यापेक्षा तुम्हाला बहीण का म्हणत नाहीस? असं म्हणजे तुला पक्कीच भावाची आवड आहे का? एक काम करतो, तुझ्या बापासाठी एक्सपायरी डेट गेलेली एखादी बाई पाहतो. कशाला? आणि तिचा तुझ्या बापासंग लग्न लावून देतो. देवाच्या मनात असेल तर तुझी भावाची इच्छाही पूर्ण होऊन जाईल. पण मले भाव नाही म्हणायचा, मले भाव नाही म्हणायचा सांगत होतो. नाऱ्या, खरंच तू मला खूप आवडतोस रे. मग म्हणूनच तर तुझ्या आठवणीत मी सुद्धा 2 दिवस झाले जेवण केले नाही. एवढी खोटी बोलतेस तू? खरंच तू जेवली असतीस तर लव लव नाचली असतीस का? मी खोटी बोलते का? खरंच तुझ्या माझ्यावर अजिबात विश्वास नाहीये. बरं, नसेल जेवलीच घे. म्हणूनच आज मी बाबांशी भांडण केले आणि त्यांना म्हटले की चालली मी माझ्या नाऱ्याकडे, कधीच येणार नाही. अशी म्हणून आलीस? पक्का ना? तुझी शपथ. ठीक आहे, नाही तर तुझा बाप आल्यावर रिवर्स गिअर मारशी. अरे नाही जाणार मी त्याच्याकडे परत. पक्का ना? खरंच खरंच रंबा, आज माझी मोहिनी मला मिळाल्यासारखी वाटते. मी एवढा खुश आहे, एवढा खुश आहे. किती सांगू? ए, तुझे रेशमाचं अंग म्हणून काय वाटते सांग? रेशमाचं अंग अंग, यौवनाचा रंग रंग. रेशमाचा अंग अंग, यौवनाचा रंग रंग. लेऊन अंगणी आली ही मस्त मोहिनी, मनासारखी सजनी मला मिळाली. ही मस्त मोहिनी, मनासारखी सजनी मला मिळाली. रेशमाचा अंग अंग, यौवनाचा रंग रंग. रेशमाचा अंग अंग, यौवनाचा रंग रंग. लेऊन अंगणी आली ही मस्त मोहिनी, मनासारखी सजनी मला मिळाली. ही मस्त मोहिनी, मनासारखी सजनी मला मिळाली.
गुल्लू गुल्लू गोष्टीसाठी, मिठीसाठी गुल्लू गुल्लू गोष्टीसाठी, तारकांच्या गीतासाठी, मंद मंद रात्रीसाठी, चंद्र चांदणी आज नभीची, चंद्र चांदणी आज नभीची, दूर 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 आली ही मस्त मोहिनी मनासारखी सजनी मला मिळाली, ही मस्त मोहिनी मनासारखी सजनी मला मिळाली. तुझं माझं स्वप्न आहे, एकमेका जपन आहे, तुझं माझं स्वप्न आहे, एकमेका जपन आहे, गुलाबाच्या फुलासवे बागेतच लपन आहे, फुल राहणी तू माझ्या उरीची, फुल राहणी तू माझ्या उरीची, गालावरची लाली ही मस्त मोहिनी मनासारखी सजनी मला मिळाली, ही मस्त मोहिनी मनासारखी सजनी मला मिळाली. रेशमाचं अंग अंग यौवनाचा रंग रंग, रेशमाचं अंग अंग यौवनाचा रंग रंग, लिहून अंगणी आली ही मस्त मोहिनी मनासारखी सजनी मला मिळाली, ही मस्त मोहिनी मनासारखी सजनी मला मिळाली, ही सजनी मला मिळाली, ही सजनी मला मिळाली. रंभा रंभा आय लव्ह यू. आय लव्ह यू टू नार्या. चल निघूया आपण. हो ना, आता इथे काय करू? चल चल चल. आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू टू. टुटू दोन दोन. जग्गू भाऊ मस्त पाहिलास ना मऊ मऊ. कसा काहो गा बापा, तू माग म्हणत होतास ना आपल्यासारखे लोपर समजता का बे, असे धंदे करतो का बे, आणि मार जसा इटानं मारायला धावला होतास काव गा. मग आता काव हा मग नाही ते का मी का तुमच्यासारखा लपडा केलो का? पाय आपला लपडो आणि तुमचा काव गा. आमचा प्रेम आहे एकमेका. पाय ना यायचा पिरेमो आमचा लफडा चांगला आहे ना. जाऊ द्या जसा असेल तसा. नाही ऍव्हरेज बिव्हरेज चेक केलास का नाही? पण नाही अजून चेक नाही केलं. बेसस असेल ना. बाबा आता तू म्हणल्यावर असेलच नाही का? कुठं गेल्या माझ्या त्या दोन्ही इरसाल पोरी? आज तो ट्रक ड्राइवर नहीं छोड़ूंगा उसको मैं आज नहीं छोड़ूंगा. आज वो मेरे पोरी के ओढ़ने के मागे क्या लफड़ा है बे? अबे तेरे में हिम्मत है तो मेरे सामने यूं दिखाओ. अबे सामने आके बता. अब मामा पूर्ण हिंदीची चिंदीस केलास ना का? आणि हे तलवार बाजूला ठेवून बोलत जा ना का? आणि तसाही तू आपल्या पोरींना विधवा करणार नाही म्हणा. ए पोरीनो घरी चला मुकाट्यानं, नाही तर ही तलवार पाहून राहिल्या. ही तलवार दाखवून आयुष्य गेलं आता तुमचं. आता आम्ही घरी येणार नाही. हो बाबा, आता मी माहेरी नाही तर इथून डायरेक्ट सासरी जाणार. तुमचा दोघीचाही निर्णय पक्का झाला का? हो. पक्का म्हणजे 100% झाला का? मामा एवढे मोठे म्हातारे झाल्या तरी मांडीवर नातू खेळवावा असा का तुम्हाला वाटच नाही का जी? का मांजवा का कोणाची तुम्ही? इकडे मी नाही येत. इकडे ये. मी नाही येत. इकडे ये. धरून ठेव, धरून ठेव ना. ठीक आहे, कापू बिपू नको. माझा विचारतो नंतरचा. मी माझी पोरगी तुला देतो, हो. पण माझी एक अट आहे. कोणती? 1 वर्षाच्या आत माझी पोरगी बाळंतपणासाठी जर माहेरी आली नाहीस तर तू आहेस आणि ही तलवार. अशी कोटी अट राहते का गा?
हे का आपल्या हातचा काम हो का? देवाची करणी न नारळात पाणी. ए! देवाला अजिबात बदनाम नाही करता. जे काही करणे तुम्हा दोघाले करायचे. म्हणजे कोण्या हकीत पाठवाच लागेल. हा. ठीक आहे मामा, मी वचन देतो, मी काही करीन, कसाही करीन, पण एका वर्षाच्या आत तुमच्या पोरीला बाळकपणासाठी माहेरी पाठवीन म्हणजे पाठवीन. आणि तसाही नाही जमला तर इंटरनेटवरून डाउनलोड करीन. काय बोलून राहिलं हे? असं कुठे होते का? जाऊ दे, तावा तावात बोलून टाकला. आणि हो मामा, का म्हणला? हा? मामाजी, मामाजी म्हणजे ज्याच्या पोरी जवान राहिल्या तिचा बाप तुम्हाला का मामाच दिसते का? का दुसरे कोणते नातेच नाही? तसं नाही मामाजी, आमचं पण आता हा सोड. का आमचा पण? नाही नाही, हा? आमचं पण जमवून द्या म्हणलं. अजिबात नाही, अजिबात नाही. काय बाबा बाबा लावते? मी माझी पोरगी तुझ्या घरी अजिबात पाठवणार नाही. लक्षात ठेव. मी तुला घर जावई नेणार. साजरा काम आहे ना तुमचा. नाही, चांगला काम केल्या म्हणजे हा राहील घरी आणि मी हिंडतो दारोदारी. बाबा, हे तुम्ही बरोबर नाही केलात. अन्याय केलात माझ्यावर. काय चाललंय त्याला माझ्यावर? हा? ट्रकवर फिरायची सवय आहे ना, आता ट्रकवर फिरत राहतात. नार्या, आता कसं रे? जाऊ दे, राहायचो कॅबिन मध्ये. का करायचं? मी नाही. अरे माझं एवढं मोठं घर आहे, एवढी संपत्ती आहे, आणि त्यात मी एकटाच राहिलो तर 2-4 महिन्यातच वेळा होऊन जायचा. आणि तू एकटाच नाही, सोबत त्या बिचाऱ्या गौरीला पण आपल्या घरी न्यायचं. त्या पोरीची हालत बघितली जात नाही रे. वाटल्यास तिच्यासाठी मी तुझ्या भावाशी भांडण करेन, पण त्या पोरीला नक्की आपल्या घरी न्यायचं. खरंच मामा, आज या रेखानं माझे डोळे उघडले. रेखा, मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. मी माझ्या बहिणीचं लग्न झाल्याशिवाय लग्न करणार नाही, अशी तिच्या मी डोक्यावर हात ठेवून शपथच घेतलं होतं. जग्गू, एवढी उतावीळ नाही रे मी. तुझ्यासाठी हा एकच जन्म काय 7 जन्म वाट बघू शकते मी. तुम्ही उतावी नको राहा, ते मला नको सांगा. 7 जन्म वाट पा, नाही तर 14 जन्म वाट पा, पण आता माझ्या नाही राहणार. मी सांगतो काय ते तुमचा असं. बाबा, आता नारे एवढा घाईत करतो तर आम्हाला आशीर्वाद देऊनच द्या. मग एका वर्षाची अट आहे एक तर. आम्ही जाता जाता कोणताही देऊळ पाहून हार टाकून देऊ. आता आशीर्वाद देऊन टाका. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. कोणता आशीर्वाद दिल्याची तुम्ही? पुत्र अष्ट अन किती करावे लागतील कष्ट. एका वर्षाच्या आत अष्ट. मला एक सांगा मामाजी, बोला जावई, तुमची खानदान डुकरीनी पासून पैदा झाली? अष्ट अष्ट म्हणल्या का नाही म्हणून येतो. चल. मामाजी नमस्कार. जय गुरुदेव. जगू भाऊ, जातो मी आता. नमस्कार. पायरे बाप्पा सांभाळून. तू कार्या रुखाचा लाकडं फोड्या माणूस होस. कार्या रुखात न सागात फरक राहते भाऊ. सांभाळून फोडचो म्हणलो लाकडं. आकड सासो असत मस्त मुलुक मुलुक हसता ना. हा हसा नव्हे, जीवाचा भासा. लाकूड फोड्या भाऊ हो, नाही तर फलक्या फलक्या. आणि हो मामा, आता आम्हाला पण आशीर्वाद देऊन घे. रेखा, सदा सुखी राहा.